कसं असतं ना, एखाद्या गृहिणीची किंवा स्त्रीची ओळख ही तिच्या घरावरून केली जाते. म्हणजेच आपलं राहणीमान, स्वभाव याच्यावर तर आपली पारख ही होतेच. पण घर कसं ठेवलं आहे, घरात कसं वातावरण आहे, याच्यावरून खरं गृहिणीची पारख होत असते. आणि मला तरी वाटतं की आपला घरच आपला हा आरसा आहे. तुम्हाला वाटतं का? वाटत असेल तर मला नक्की कमेंट करा. चला त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. आता माझा आजचा टॉपिक होता की आपलं घर हे सुंदर, टापटीप, नीटनेटकं कसं असावं. ते घर जुनं असो की नवं असो, आपण त्याला जर टापटीप ठेवलं ना की ते नक्कीच छान, प्रसन्न आणि पॉझिटिव्ह हे दिसतं. आता विचार करा, जर घरात अचानक 4 पाहुणे आले आणि त्यांनी जर घरात आल्यावर बघितलं घरातलं वातावरण कसं आहे, किंवा धूळ दिसते आहे, घाण दिसतं आहे, जाळं आलेलं आहे, तर असं बघितल्यावर आपली त्यांच्यासमोर काय इम्प्रेशन पडेल, ते काय विचार करतील आपल्याबद्दल, हे मी तुम्हाला सांगायला नको. तुम्ही पण एक गृहिणी आहात, तुम्ही ह्याचा सगळा विचार हा केलेलाच असणार. आणि कसं असताना आपण जसा विचार करतो ना, तसाच आहे की समोरचा व्यक्ती पण विचार करत असतो. आता आपण जर कोणाच्या घरात गेलो, घर छान दिसलं, टापटीप दिसलं की आपणही त्या लेडीजचं कौतुक करतो की एवढं जॉब करून सुद्धा तुझं घर किती छान, सुंदर, नीटनेटकं आहे. तर तसं आपण का नको ठेवायला? आपली बेसिक जी कामं आहे डेली रुटीनची, की जी म्हणजे आपलं झाडू झालं, फरशी झालं, कपडे, भांडे, मुलांची स्कूल, हे सगळं खूप सारं बेजी शेड्यूल आपलं हे चालू असतं. पण या सगळ्या बिजी शेड्यूलमध्ये ना काय होतं, आपण ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना त्यांच्याकडे लक्ष द्यायला विसरून जातो. आणि जेव्हा एखादा सण वार येतो तेव्हा आपल्याला आठवतं की अरे इथं तर किती घाण झाली, आपण इकडे लक्षच दिलं नाही, असं काही आपलं होतं. आणि येणारा जो पाहुणा असतो ना, तो पण अशाच गोष्टींकडे लक्ष देतो, जसं की घरातले फॅन झालं किंवा स्विच बोर्ड, दरवाजे, इकडेच त्यांचं जास्त लक्ष असतं. आणि मग त्याच्यावरून समजून जातं की हिचं हेच जर एवढं घाण आहे तर बाकीचे कामं, बाकीचं घर बघण्यात काय आहे, असं म्हणजे इंटरेस्ट असणार नाही त्यांना. आणि ते लगेच आपलं अनुमान लावून देतील आपल्याविषयी. ते तसं होऊ नये म्हणून मी काय करते, 15 दिवसातून एकदा हे सगळे जे आहे आपलं फर्निचर आहे, काही आपले TV आहेत, फॅन आहेत, स्विच बोर्ड आहेत, लाईट्स आहेत, त्या सगळ्यांवरची धूळ आहे की जी मी काढत असते. आता प्रत्येकाकडे धुळीचं प्रमाण हे कमी जास्त असू शकतं. माझ्याकडे तर खूप सारं आहे, कारण एरिया डेव्हलप नसल्यामुळे रस्ते नाहीये आणि त्यातल्या त्यात खूप जड वाहन आहे की जी जवळून जात असतात, कारण कंपन्या साऱ्या खूप जवळ आहेत. MIDC एरिया मोडतो, त्याच्यामुळे धूळ ही प्रचंड प्रमाणात येते. आणि धुळीला तर म्हणजे अक्षरशः कंटाळून जाते मी, एवढी धूळ ही असते. त्यामुळे मला ही डेली साफसफाई ही करावीच लागते. आणि मी खरं सांगते, माझ्या घरात आत्तापर्यंत जेवढे कोणी आले असतील ना, ते सगळे मला एकच म्हटले असतील की तुझ्या घरात आलं की असं फ्रेश वाटतं, पॉझिटिव्हिटी वाटते, एकदम छान वाटतं, मन प्रसन्न होतं. तर का होतं, आपण डेलीचे कामं तर करतोच, पण हे जे असतात बारीक सारीक गोष्टी, त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होऊन जातं. आणि महिनाभर आपण त्यांना एक कपडासुद्धा मारत नाही. तर अशा प्रकारे मी सगळ्यात पहिली वरची जी बेडरूम होती ती पुसायला घेतलेली, छान अशी क्लीन केली. फक्त खिडक्या पुसल्या, कपाट पुसला आणि TV आणि बेडशीट होती की जी मी तीच पुन्हा टाकून दिलेली. तर बघा, एवढं साधं कपडा मारला तरी किती छान अशी बेडरूम चमकायला लागली आणि छानही दिसायला लागली. काही जास्त वेळ लागत नाही, फक्त 5-10 मिनिटं पुरेसे असतात आणि आपले घर हे छान दिसायला लागतं. आता 3 बेडरूम असल्यामुळे मला सगळीकडे कपडा हा मारावाच लागतो. इथं पण सेम मी तेच केलं. तीच बेडशीट की जी मी पुन्हा टाकली. तुम्ही म्हणाल की तीच बेडशीट पुन्हा का टाकते, तर मी ही बेडशीट किती 8-15 दिवसात चेंज करत असते. वरती कोणी जास्त येत नाही, त्यामुळे तीच बेडशीट ही पुन्हा राहते. आणि धूळ वरती ही जरा कमी येते खालच्या मानाने, कारण वरती मी सर्व पॅक ठेवलेलं आहे. फक्त फ्रंटचा जो डोअर आहे या बेडरूमचा, तिथून मात्र खूप सारी धूळ येत असते. तर मी हा फक्त कॉट पुसून घेतला, ज्याला खडे लावलेले आहे कॉटला ते छानसे चमकायला लागले आणि पुन्हा असा पहिल्यांसारखा कॉट हा रचून घेतला. पण ते होत आलं तर तेवढ्यात माझं लक्ष गेलं स्विच बोर्डकडे.
कारण स्विच बोर्डसुद्धा सांगून जातं की ही कशी असेल असं. कारण मी खूप साऱ्या घरांमध्ये बघितलेलं आहे की ते सगळं काही साफ करतात, पण ते स्विच बोर्ड जे असतात ना ते इतके ब्लॅक झालेले असतात. आपण सारखं स्विच ऑन करून ऑफ करून त्यावरून असं वाटतं की बापरे, ही बाई साधं बटणं पण पुसत नसेल का, असा विचार हा माझ्या मनात येतो. मग लगेच मी सुद्धा माझे प्रत्येक स्विच बोर्ड पूर्ण घरातले जेवढे असतात ना तेवढे मी क्लीन करतच असते. आत्ताच मी तुम्हाला म्हटलेली की पुढची गॅलरी तर ती हीच. आणि आता ह्या गॅलरीमध्ये पण तुम्हाला काही दिवसातच खूप छान असं बघायला भेटणार आहे. इथे मी झाडं वगैरे खूप छान लावलेली होती, पण सगळी उचलून मी खाली नेलेली. कारण बघा समोर कन्स्ट्रक्शन नाहीये, त्यामुळे सगळं ऊन जे असतं ना उन्हाळ्यात पूर्ण घरावर असतं, अक्षरशः सूर्यास्त होईपर्यंत. त्यामुळे इथे मी झाडं अजून लावली नाही. आणि बघा थोडासाच कपडा मारला मी ह्या बेडरूममध्ये, तर किती छान असं बेडरूम माझा दिसायला लागला. तर फक्त 5 मिनिटं जातात, पण आपलं घर हे छान चकाचक हे दिसायला लागतं. मला फक्त एवढंच म्हणणं आहे की बारीक सारीक गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या, बाकी एक्स्ट्रा काही करू नका. आता तुम्हाला असं वाटत असेल की आज परम का नाहीये, तर परम आहे ना ह्यावेळेस झोपलेला होता. सकाळी झोपलेला असतो तो 10 वाजता, तेव्हाच मी हे कामं करायला घेतली. नाही तर होतं कसं, मी एकीकडे पुसत असते ना त्याला दुसरीकडे पुसायचं असतं, आणि मला जिथे 1 तास लागणार असतो ना कामाला तिथे 2 तास लागून जातात. आणि तो पण लगेच एखादा कपडा घेणार आणि पुसायला लागणार, आणि मग मलाही त्याला बोलावं लागतं. त्यामुळे तो झोपलेला असला की तेव्हाच मी ही सगळी कामं करत असते. बाकी अदरवाईजची कामं हे तो असल्यावरही होऊन जातात. आता ही विंडोज घ्या, मी रोज पुसते बरं, काही खालच्या घरातली आहे, रोज साफ करत असते, पण धूळ बघा जशीच्या तशी. इकडचे स्विच बोर्ड सुद्धा तसेच. मी इतकी कंटाळून जाते ना या धुळीला की असं वाटतं की बापरे नकोच, आता वैताग आलाय मला, असं काही होऊन जातं. आणि यांना आहे तर यांच्याच कामातून फुरसत मिळत नाही, तर मला मदत करण्याचा विषयच येत नाही. त्यामुळे मी कोणाकडनं अपेक्षा पण करत नाही, जसं होईल तसं मी करत असते. आणि या फ्रेम तर एवढ्या घाण झालेल्या होत्या की कोणी म्हणणार सुद्धा नाही की हिने 15 दिवस आधी ह्या फ्रेम पुसलेल्या होत्या असं. मी तेच बघितलं, म्हटलं बापरे एवढी घाण आणि एवढी धूळ प्रचंड प्रमाणात. पण मग तरी मी या सगळ्या फ्रेम की ज्या मस्त अशा क्लीन करून घेतल्या आणि त्या पण छान अशा चमकायला लागल्या. आता येत्या काही दिवसातच तुम्हाला 1-2 वस्तू ऍड झालेल्या दिसतील किचनमध्ये किंवा हॉलमध्ये. ते तुम्हाला समजेलच कोणत्या वस्तू आहे किंवा काय आहे. पण ह्या मस्त इथं आमच्या तिघांच्या फ्रेम आहे की ज्या मी छान अशा लावलेल्या आहे. त्यानंतर इकडची फ्रेम आहे की जी गिफ्ट भेटलेली आहे परमच्या बर्थडे निमित्त. इथे परम होता फक्त 6 महिन्याचा, तर ही फ्रेम आम्हाला आलेली बघा 11 वाजत आलेले होते. आणि माझं हे जे काम आहे ते 10 वाजेपासून सुरू होतं सगळं पुसण्याचं. कारण घर मोठं असल्यामुळे जरी मी म्हणते की 5 मिनिटं लागतात, पण 5 मिनिटं मध्ये माझं होतच नाही, कारण सगळं नीटनेटकं केल्याविना मलाही आवडत नाही. त्यामुळे वरचे दोघं बेडरूम गॅलरी सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर फायनली आली मी हॉलमध्ये. कारण हा हॉल कसा, सगळ्यात आधी येणारा व्यक्ती हा हॉलमध्ये येतो आणि हॉलमधूनच त्याला समजून जातं की घर कसं असणार रे. त्यामुळे आपली जी एंट्रन्स आहे ना की ती नेहमी स्वच्छ छान नीटनेटकी ठेवली पाहिजे, आणि तिथूनच आपली लक्ष्मी पण येत असते. तर आपण घराचा दरवाजाच आपला घाण असला, हॉलमध्ये क्लीन नसलं, तर येणारा व्यक्ती सुद्धा काय विचार करेल आपल्याबद्दल आणि काय इम्प्रेशन पडेल, खरंच विचार करण्यासारखाच आहे. त्याच्यामुळे सगळ्यात आधी प्रत्येकीने आपला जो हॉल असतो तो नीटनेटका छान ठेवला पाहिजे. आता हा जो सेंटर टेबल आहे ना तो मध्ये ठेवायचा आहे टिपॉय, पण ना माझा परम आहे की तो त्याच्यावर बसून खेळतो, उड्या मारतो. त्यामुळे मी हॉलमध्ये कार्पेट असून कार्पेट टाकलेलं नाहीये आणि हा टेबल पण मी सेंटरला ठेवलेला नाहीये. जेव्हा माझे मुलं मोठे होतील ना तेव्हा मी याला सेंटरला ठेवेल नक्कीच. कारण मुलांना अजिबात समजत नाही आणि त्याच्यावर ग्लास असल्यामुळे मला भीती वाटते की त्याच्या पायाला लागेल वगैरे. त्यामुळे आम्ही तो एका छान असा कोपऱ्यात ठेवलेला आहे. आता मुलं मोठे होत नाही तोवर ऍडजस्टमेंटही करावीच लागेल. त्यानंतर बघा फायनली माझा हॉल आहे की जो नीटनेटका छान असा दिसायला लागलेला आहे. फक्त थोडेसे एफर्ट्स लागतात, पण आपलं घर आहे की टापटीप आणि छान दिसायला लागतं. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे प्रत्येक वस्तूला प्रत्येक जागेवर ठेवा. प्रत्येक वस्तूला ती तिची जागा दिलेली असते, तिथे ती ठेवली ना तर आपलं घर हे नीटनेटकं छान मस्त
फक्त टापटीप हे दिसत असतं. तर तुम्हाला कसं वाटतंय माझा हॉल तेही मला नक्की कमेंट करा. आणि प्रत्येकजण हॉलमध्ये बसूनच ते माझा विचार करून घेत असतात की ही व्यक्ती कशी असेल. मी फक्त एवढे 3 रूम क्लीन केले आणि त्यानंतर मला लगेच परमचं आवरावं लागलं स्कूलचं. तर त्याच्यामध्ये राहून गेलं माझं किचन. पण मग राहून गेलं असं मी ठेवणारच नाही. पुन्हा रात्री मी सगळं आवरसावर केली आणि घेतलं मी किचन क्लीन करायला. किचन क्लीन करायला म्हणजे हेच की आपली सगळी धूळ जी आलेली असते ती पुसायला. आता फ्रीज आहे की ज्याला मी वरून येता जाता हात हे मारतच असते धुळीमुळे. पण रात्री पण एकदा त्याला पुन्हा क्लीन करून घेतलं, कारण खूप सारा घाण आणि धूळ दिवसभरात त्याच्यावर पण आलेली होती. आणि तुम्हाला हा जो फ्रीज आहे की त्याचा पण लुक काही दिवसात चेंज दिसणारच आहे. आणि त्यानंतर ह्या ट्रॉल्या आहेत की ज्यांना मी 15 दिवसात म्हणजे क्लीन करत असते, कारण व्हाईट असल्यामुळे ना माझे परम आणि शिवाय त्यात खूप सारे डाग त्याच्यावर पाडतात आणि ट्रॉली ओढताना पण नीट ओढत नाही, त्याच्यामुळे सगळं काळ्या त्या होऊन जातात. त्यामुळे 15 दिवस जरी होत आले की मला ही ट्रॉली आहे की ज्याला कपडा मारावाच लागतो. तर असं काही होतं आजचा माझा टॉपिक की थोड्या छोट्या छोट्या गोष्टी आहे की जी गृहिणी कशी असेल ते सांगून जातात. तर तुम्हाला कसा वाटला आजचा टॉपिक मला नक्की कमेंट करा. 2 दिवस झाले आपला ब्लॉग आला नाही, कारण माझी तब्येत ही थोडी डाऊन होती. अजूनही तुम्हाला आवाज हा खराबच वाटत असेल, मला अजूनही बरं नाहीये. पण 2 दिवसांचा गॅप झाला, पण खूप सारा मोठा मला वाटायला लागला की हे शक्य नाही, एवढा मोठा गॅप घेणं मला पण आवडणार नाही. आणि कसं येणार की सवय लागली मला तुमच्यासोबत येण्याची, तुमच्याशी बोलण्याची. तर एक दिवस जरी व्हिडिओ केला नाही ना की मला असं करमत नाही की अरे मी आज यांना भेटली नाही. तर फायनली माझं रात्री पूर्ण किचन हे क्लीन झालं, छान अशा ट्रॉल्या पुसून घेतल्या आणि ओटा पण हा मस्त झाला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि ही गोष्ट खरी की नाही तेही मला नक्की सांगा. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.